थँक्यू सो मच करंजी काळन सर. बोला मैदानाकडे टॉस झाला होता. सेमीफायनल नंबर 2 आजच्या दिवसातील अखेरची मॅच. जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय करणने आपल्या स्टाईल मध्ये पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय. दीपक केनेच्या अगेन्स्ट ठोकलाय चौकार. केलंय दीपक केनीच. एकाच बाजूची गावं एका बाजूला गोलवली आणि इथनं आपण बघतो आमचं मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना मुकेश पाटील आपण आलात. आपण वेळात वेळ काढून दिला. खूप खूप आभार. आपलं चांगला फटका होता. चांगला बॉल होता. त्याला चांगला सन्मान देण्याचा भाग पाडला करणसाठी. पहिला बॉल खराब त्याच्यावरती चौकार आणि या बॉलवरती सिंगल. 1ने 5 धावा धापलकावरती षटक सूर्य. पहिलं पॉवर प्लेचं 4 ओव्हरची मॅच. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला इथनं यूज करावे लागतात. 5 धावा टाकलेल्या बॉलला मागे बॉल चालल्या गलीमध्ये फिल्डर डायरेक्ट हिट करायचं होतं. बॅकअप तिथे नव्हतं म्हणून याचा अर्थ काय फायदा घेतला नाही. बघितलं लगेच जेव्हा बॉल हातामध्ये आला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल जर फेकला असता तर तो बॉल मागे निघून गेला असता. तिथे बॅकअप नव्हतं. ओव्हर थ्रो तो बघायला भेटला असता. पण एकच जमिनीला 1ने 6 धावा. स्टॅकला पुन्हा एकदा करून 3 बॉल 6 धावा. व्हॉट अ शॉट. काय फटका आहे. फेकून दिलंय सरळ चेंडूला डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमा पार. षटकार. आणि 12 धावा धापलकावरती दुहेरी अंकाने आपण बघतो आडवली संघाची. 11 वरती 3 बॉल करण खेळतो. 4 बॉल 12. पुढचा बॉल स्विच इट. व्हॉट अ शॉट. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा षटकार. अशा प्रकारे स्टान्स चेंज केला. राईटी होता लेफ्टी. थोडासा वाकवला मागचा पा आणि बॉल फेकून दिला बॅकवर्ड पॉइंटला. षटकार बघायला भेटला करणचा बॅट मधनं. 18 वरती धावफलक. सलगचे 2 तिसरा येईल का. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जात आहे. स्क्वेअरला डीप मध्ये बॅकवर्डला फिल्डर अगदी बरोबर मधोमध असेल. मिड विकेट सज्ज असेल. लॉंग ऑफ होता आतमध्ये आणलं आणि त्याच दिशेने बॉल आता चाललाय जिथनं फिल्डर काढलाय आणि बॉल सीमा पार चाललाय पहिल्या टप्प्यावरती. चौकार. एक दीपक गेला. दुसरा दीपक आलाय. शेवटच्या बॉलवर चौकार. संघाची धावसंख्या 22. बिनबाद 22 धावा धावफलकावरती. सॅकेटला आपण बघतोय दीपक भाणे. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक पाटील. दीपक केने 22 धावा. दीपक पाटील आलाय. समोर असेल बॅट्समन दीपक
भाणे. 5 बॉल 21 9 सेकंडला करण बघतोय. संघाची धावसंख्या 22. 1 बॉल 1 वर खेळतो. सलामीची जोडी मैदानावरती खेळते. स्क्वेअर लेगला असेल डिप मध्ये फिल्डर, मिड विकेट डिप मध्ये असेल वाईडिशला लॉंग ऑन नसेल त्यानंतर लॉंग ऑफ असेल थोडंसं डिप असेल एक्स्ट्रा ओव्हर मध्ये. स्वीपरला पॉइंट जवळ फिल्डर, फटका चांगला स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर धावतोय डीप मधनं, येईल त्याला चेस सोडणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर, त्यालाही बीट करून निघतोय. 4 धावा. हो चांगला फटका गॅप मध्ये बॉल पुन्हा चाललाय. मिड विकेट डीपचा फिल्डर येतोय. स्क्वेअरला डीप मधने येतोय. प्रयत्न केले, बॉल त्याच्या हाताला स्पर्श करून चाललाय. बॅकअप थोडस पुढे गेला आणि बॉल त्यांना चकमा देऊन निघून गेलाय सीमा पार. अजून एक चौकार. सलगचा दुसरा चौकार. 4 ने धाव फलक. 31 ऑन स्कोर बोर्ड. दीपक पाटील वर सुद्धा प्रति हल्ले आणि हा बॉल फटका बसला स्क्वेअर लेग. डाऊन दी बॉल, वेल जज कॅच. सुरेख जेल टिपलाय. तिथे फिल्डर हितेश होता. फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला दीपक फाणे मैदानाच्या बाहेर. लो फुल्लर यांचा बॉल, फटका चांगला. बॅटची कडा घेऊन चाललाय. लेट कट. काय वेगाने चाललाय बॉल. तेवढाच वेगाने फिल्डरही आला होता, पण त्याला बीट केलंय. बॉल सीमा पार. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करतोय चौकार. आला बरोबर चौकार लखवला विजय पवारने. ऑर्कर यांचा बॉल त्याला खोदून काढला. बॉल बॅटचा खालच्या बाजूला लागून चालला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. चांगला बॉल होता. डॉट बॉल कमबॅक या बॉल वरती. गोलंदाज दीपक पाटीलचं बऱ्याच वेळानंतर डॉट बॉल बघायला भेटतो. विकेट नंतर चौकार बघायला भेटला. पुन्हा हा बॉल डॉट. चेंडू एकूण 5 धावा फलकावरती. 35 रडार मध्ये फेकून दिलंय. लॉंग ऑन आहे, तो पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल त्याच्या डोक्यावरनं. 6 धावा. पाणी घेऊन जायचं, पाण्याची मागणी केली. 12 मॅन असेल तर आपण पाणी घेऊन जायचं. पाण्याची मागणी केली आहे. 2 षटक संपन्न. 2 षटक अखेर गडी बाद 41. ड्रिंक्स ब्रेक. पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर आणि तोपर्यंत देऊयात आपण डीजे मास्टरला एक छोटीशी संधी.
षटक संपन्न 2 ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाला. आता मात्र इथनं थोडीशी स्ट्रॅटेजी रचली जाईल. नवीन गोलंदाज झाला. पहिला बॉल फटका चांगला. फिल्डर आहे तिथे उभा, बॅकवर्ड पॉइंट वर नाही येतोय. फिल्डर सजवला, फिल्डर ठेवला करण साठी आणि की स्विच हिट सुद्धा तो खेळतोय तसं माहिती आहे म्हणून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड पॉइंटला आप फिल्डर उभा केला. 2 धावा जरूर मिळाला. 2 धावा फलक पुढे जाईल. 43. सुजल आला गोलंदाजी ट्रॅक वरती. करण समोर आहे, फटका पुन्हा बसलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेट येतोय. बॉल दोघांचा मध्ये पडतोय. पुन्हा 2 धावा मिळतील. चांगली गोलंदाजी होते. दोन्ही फटके हवेमध्ये होते पण जवळपास फिल्डर कोणीच नव्हते म्हणून बचावला गेलाय. करण नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडत आहेत. 2-2 धावा मिळत आहेत. ह्या दुहेरीने धावफलक पुढे जाईल. 45. स्विच हिट, फटका चांगला. फिल्डर आहे तिथे, बीट करेल त्याला. उभा ठेवला होता फिल्डर, अगोदरच माहिती होतं. प्रयत्न सफल ठरले. बॉल सीमा पार. आणि फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला करण, धक्का दुसरा. करण बाणे मैदानाचा बाहेर. एकोणपन्नास वरती दुसरा नवीन फलंदाज कल्पेश फाणे मैदानाच्या आतमध्ये. विजय अजूनही उभा नॉन स्ट्रायकरला. 3 बॉल फेस केले त्याने. एक चौकार, एक षटकाराच्या साह्याने खेळतोय तो. आज षटकातील 4ही बॉल झाले. 4ही बॉल तो नॉन स्ट्रायकरला उभारला कारण की त्याचं कारण करण खूप चांगली फलंदाजी करत होता. कल्पेशला करणच्या जागेवरती फुल टॉस बॉल होता. फटका इथे एलिव्हेशन झाला नाही. अलॉन द कार्पेट लॉंग ऑन. दुसरीचा प्रयत्न. विजयने सांगितलंय की मी दुसरी धाव कंप्लीट करू शकतोय. जशी पहिली धाव तो घेत होता तसं त्याने सांगितलं की दुसरी धाव सुद्धा मी पूर्ण करू शकतो. कमिटमेंट पूर्ण केले त्याने. 2 धावा, 2 धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती एकूण धावा आपण बघतोय 51. 51 50 ओलांडली. 51 झाल्या. टप्पा पडला. बॉल बाउन्स कुठल्या स्पॉट वर पुल करायचा होता. पॅट आणि चेंडूला संपर्क नाही. नॉट बॉल रक्षकाच्या हातामध्ये. षटक समाप्त होत आहे. तिसरा या षटकाचा विचार केला तर फक्त 10 धावा या षटकामध्ये केल्या खर्च. गोलंदाज सुजल पाटीलने महत्वपूर्ण क्षणाला एक विकेट सुद्धा मिळाली त्याला, ती म्हणजे करण बाणेची, जो चांगली फलंदाजी करत होता सध्याच्या घडीला आणि त्याची विकेट त्याने मिळवली. धावा फलकावरती 51. 3 षटक अखेर. नवीन गोलंदाज आपण बघतो हितेश गायकर.
गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. अगोदर फिल्डिंग चांगली गेली. एक झेल मस्त टिपला होता त्याने. खूप चांगला झेल टिपला होता. स्क्वेअर लॅगच्या दिशेने विजय समोर आहे. पण विजयने प्रति चढवलाय. पवारने मारलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. आता पंचांचा इशारा बघितलं जाईल वाट आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. षटकार येतोय फ्लॅट आणि सीमारेषेच्या बाहेर साधावा. नितेश गायकरचं स्वागत षटकाराने विजय पवार. 16 वरती केले 4 बॉल फेस केले 57 धावा संघाची. फल्ल्या मोठ्या डावेचा डोंगर उभा करतायत. फटका चांगला बॉल पॉइंटला. पाकवरच्या दिशेने डब्बा पडल्यावरती वळण घेतोय. फिल्डर होते स्वप्नील. चेस होणार नाहीये. बॉल सीमा पार चौकार. चौकार षटकाराने मात्र बॅट बोलते. 61 धावा. पुन्हा फिल्डर पॉइंटला उभा केला. फटका चांगला. जिथे फिल्डर तिथं फिल्डर काढला आणि त्या फिल्डरला उभं केलं पॉइंटला आणि बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषेच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार. जय पाटील येतो नवीन फलंदाज. 65 झाले. शेवटचे 2 बॉल बाकी. 14 धावा 4 बॉल मध्ये आणि चौथ्या बॉलवरती विकेट विजय पवारची. षटकार 2 चौकाराचं प्रत्युत्तर त्याला मिळालं. झाला बॉल मागे चाललाय. फाईन लेगला प्रयत्न खूप चांगले. फिल्डर आहे धावतोय पाटला करतोय. चेस होणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार चौकार. साडे 69 धावा ताफलगावरती. शेवटचा बॉल. इथेही फटका चांगलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि पहिल्या टप्प्यावरती ओलांडतोय सीमारेषा. जय आला आणि जयने शेवटच्या दोन्ही बॉलवरती 2 चौकार मारत संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे 73 73 या आकड्यावरती.
सुरुवात होईल. 74चा पाठलाग कशा प्रकारे करेल की त्याच्यावरती रोख लावेल. आता मात्र इथं आडिवली संघ या ऐकवा सामन्याचं धावतं वर्णन करवा इन्व्हाइट कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन आवाज एदुटणे गावचा करण काळन सणांना थँक्यू सो मच ओमकार. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. उंबारली चषक 2025 सेमीफायनल नंबर 2 कावदेवी क्रिकेट संघ गोळवली आणि त्यांच्या अगेन्स्ट जयवदमान अडिवलीमध्ये मॅच मध्ये डाव पहिला संपलाय. धावा 73 बनवलेल्या अडिवलीने आणि 74चं टार्गेट दीपक केणे सोबत विशाल गायकर आघाडीला आपल्याला पाहायला मिळतात. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक दोन्ही सामन्यांमध्ये जबरदस्त बॉलिंग आपल्याला खास करून पाहायला मिळाली. अपकमिंग यंग टॅलेंट अडिवलीचं सौरभ माने. पहिला बॉल, मॅचला सुरुवात. फुल टॉस, स्विंग केला बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकाराने खातं उघडले. कदाचित जर त्याने लाईन मिस केली असती तर बॉल स्टंप वरती अथवा मग ते लेग बिफोर गवसले असते. विकेट किपर करण बानेची रिॲक्शन होती. येस, मधल्या स्टंप वरती बॉल येत होता. ऑन साइडला टर्न केलं. दीपकने सुरुवात चांगली केली आणि याच सुरुवातीची अपेक्षा आहे बिकॉज बनवायचं तुम्हाला 74 24 बॉल मध्ये, तिथे पहिल्या बॉलवरती आला चौकार. फुल टॉसला पुल करत असताना पाठवलंय दीपकने, दणका दिलाय, षटकार.
दॅट्स वाय टीव्ही अंपायर कडून हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय तो 10 धावा. चौकार आला, देन पूल करत असताना षटकार आलाय. पहिल्या 2 बॉल मध्ये सुरुवात आक्रमक झालेली आहे गोळवलीच्या बॅटर्स दीपक कडून. टार्गेट 74 आहे आणि याच अप्रोचने बॅटिंग करायची आहे. लास्ट मॅच मध्ये विशाल गायकरने ती सुरुवात केली होती पॉवर प्ले मध्ये. या मॅच मध्ये दीपक केणे. हेलिकॉप्टर उडवलाय, मिड ऑन आत आहे, त्याचा फायदा उचललाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय आणि पहिल्या टप्प्यावरती तो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. सलग 2 सामने उंबरलीच्या दोन्ही संघाने जिंकलेले आहेत, 40+ आणि रेग्युलर. आणि त्यामुळे उंबरलीकरांच्या हातात आयोजकांच्या प्रत्येकाचा मोबाईल आहे. ही मॅच झाली की ती मॅच आणि त्यासोबत इथल्या मॅचचा आनंद घे. 14 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 बॉल मध्ये. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ, ऑन साइडला मिड विकेट. कमी गतीने टाकलाय आणि इथे मात्र आपण पाहतात फुलर लेंथ जरूर होता. कडे बॉल चाललाय, जयने कव्हर केली ती बाउंड्री लाईन. डबलला चान्स घेतली आहे आणि याचं पूर्ण श्रेय जाईल विशालला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 16 आकड्यावरती. 16 रन्स. बॉल आणि बाकी 1. सुरुवात तर जरूर झाली आहे. 74 ला चेस करत असताना धावा फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय त्या 16 धावा. शेवटचा 1 बॉल. प्रत्येक ओव्हर मध्ये या धावा पाहिजेत. किमान तुम्हाला 3 मोठे फटके मारावेच लागणार आहेत. हे प्रत्येक ओव्हर मध्ये होत आहे. सौरभ जेव्हा येतोय, यंगस्टर आहे, रिदम मध्ये थोडासा जेव्हा तो चुकतो तेव्हा तो थांबतो. ही महत्वपूर्ण बाब. योग्य पर्याय तो निवडत आहे. जर रनवे मध्ये तुम्ही अडखळता तर थांबणं योग्य पर्याय असतो. त्याच परिस्थितीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर पाहिजे तसा बॉल पडणार नाही. ग्रीप जर चांगली नसेल तर बॉल कसाही पडू शकतो. थांबलाय, पुन्हा तयार. खोला टाकला होता, ऑन साइडला ग्लान्स सर केला. नवीन कडून थोडीशी चूक झाली, त्यामध्ये 1 धाव. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. दीपक कडे स्ट्राईक असेल. 17 धावा आल्यात. 18 बॉल आणि 57 धावांची गरज आहे मॅच मध्ये गोळवलीला अडवलीच्या अगेन्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती. 57 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. 18 बॉलचा खेळ बाकी. मॅच बनवू शकते. सुरुवात तर झाली आहे. पॉवर प्ले मध्ये 17 आल्यात. नो लॉस. सेकंड ओव्हर विजय पवार. फुल टॉस, बॅट हातात फिरली. चान्स, मिड विकेट, लॉंग ऑन. दोघंही धावलेत. मात्र मी म्हणेन मिड विकेटने चान्स घ्यायला पाहिजे होती.
लॉंग ऑनचा फील्ड नितेशने ट्राय केलाय, कॅच ड्रॉप झाली आहे, जीवनदान मिळते दीपकला. ऍक्शन रिप्ले, बॅट हातात फिरली, बॅटचा टोला बॉल लागला होता, मिस टाइम, मात्र इथे चूक झाली आहे. 2 धावांनी स्कोर 19. 55 धावांची अजूनही गरज आहे 17 बॉल मध्ये. फ्लिक केल्या बॉलला, आताही झेलची चान्स आहे आणि यावेळेला नवीन कडून चुकी नाही, चांगली कॅच आणि इथे येते ती पहिली विकेट, पहिला धक्का गोळवलीला. दीपक बाद. नाईन्टीन फॉर 1 पहिला धक्का बसलाय. दीपकची खेळ संपुष्टात आली. मागच्याच बॉलवरती कॅच ड्रॉप, मात्र त्यानंतर चुकी नाही. नवीनने डीप स्क्वेअर लेगला कॅच पकडली आणि विजयने त्याची विकेट मिळवली आहे. दीपक केणे बाद, दीपक पाटील इन. लॉफ्ट करायचा होता, वेग ही विजय शोळक आहे. वेग तर दोघांकडे, पण सध्या तरी बॅट हातात आहे दीपक पाटीलचा. फलंदाजी त्याला करायची आहे, धाबा बनवायचा. त्या मॅच मध्ये अजूनही 19 बनलेले आहेत. बॉल बाकी असताना 15 धाबा पाहिजे. 56 यॉर्कर, वाह. पण मागे विकेट किपर करंटचे कौतुक व्हायला पाहिजे, ज्या वेगाने बॉल आला त्याच्याकडे. फार खाली होता बॉल आणि त्या बॉलला देखील त्याने तिकडे कव्हर केले. चांगली किपिंग, चांगली बॉलिंग. सध्याच्या कडेला डॉट बॉल येत आहेत. फुल टॉस आहे, मिस टाइम वाटतंय. लॉंग ऑनला नितेश आणि इथे मात्र चुकी नाही. चांगला झेल दीपक केणे सोबत. दीपक पाटीलची विकेट शून्यावरती. मॅनेजमेंट टीम मेंबर आमचे देवादादा पाटील आणि त्याचबरोबर साईनाजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन झाले. सुस्वागतम. मात्र मैदानाच्या आत विजय पवार, अडविले एक्सप्रेस ऑन ट्रॅक आणि समोर जो कोणी येतोय त्याला मात्र उद्ध्वस्त करत असताना यश आलाय. यश चाललाय क्लीन बोल्ड. गेला तर धावावरती आपल्याला पाहायला मिळतात 19. यशची विकेट पडली आहे. ओव्हर 2 कंप्लीट होत आहेत आणि आता 12 बॉल 55 धावांची गरज आहे. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र विशालला स्ट्राईकच मिळाली नाही. मात्र आता 12 बॉल 55चा सामना उरलाय. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. वाडेकरचे कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. सिद्धू पाटील अँड ऑल टीम सहर्ष स्वागत. दीपक दादा प्रतिष्ठान
जय जलेश्वर वाडेकर. विशालला स्ट्राईक आता आली आहे. सुरुवात इथपासूनच होणार आहे. आला त्याचा बॅट मधून षटकार. हातात विशालची खेळ संपुष्टात. षटकार आलाय मात्र त्यानंतर विकेट देखील येत असताना धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या गोळवलीला. चौथा. वा वा, त्या रिक्षाच्या बाजूला ते चौघ आहेत ना. राडा राडा. छोटा कोण येतो? छोटा जबरदस्त डान्स. आणि प्रत्येक गाणं जेव्हा वाजत आहे ते डान्स करतात. बालपण असंच असतं मित्रांनो. भविष्याची चिंता नसते, घरची जबाबदारी नसते, कोणतेही प्रेशर नसतं. फक्त उठायचं, जेवायचं, खायचं, प्यायचं, मजा करायची. आणि त्या आयुष्याचा मनमुराद आनंद सध्या तरी ते घेत आहेत चौघही. ज्यामधला छोटा आहे फार ऍक्टिव्ह आहे. याच गावचे आहेत ते, तरी त्यांचे चालू आहे फायटिंग. मात्र दुसऱ्या बाजूला फाईट जसा आपल्याला पाहायला पाहिजे होतं तसं पाहायला मिळत नाहीये. जी सुरुवात दीपकने केली होती त्या सुरुवातीला सातत्यामध्ये त्यांना परावर्तित करता आलं नाही. एका मागोमाग विकेट पडत गेले आणि 4 विकेट नंतर धावा फक्त आहेत त्या 25-74 चेस करत असताना अजून 49 धावांची गरज. 8 बॉलचा खेळ फक्त बाकी. डाऊन दी ग्राउंड उडवलाय तर खरा फिल्डर येतोय त्या ठिकाणी. वन्स अगेन नितेश कॅच आउट. फलंदाज बाद. फार मेहनत आमच्या सर्व आयोजकांची राहिलेली आहे. सदमान क्रिकेट संघ उंबारली आयोजित ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. 16 संघांना आपण बघितलं त्यामधून 3 उरलेत. सेमीफायनल सुरू आहे. देवादादा पाटील, योगेश भोईर, केवळ पाटील, भास्कर पाटील, आदेश भोईर, कुमार पाटील, चैनू भोईर, प्रणय, प्रदीप, दर्शन, प्रथम, ऋतिक, रुपेश, साईनाथ, हर्षद, आशिक, बबय, जय, राजकुमार, प्रशांत या प्रत्येकाचं तितकंच योगदान आहे, मेहनत आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या सध्या तरी लास्ट ओव्हरमध्ये प्रभाकर चान्स मिळाली. आता प्रभाकर खरं तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर आहे पण सौरभ आलाय आणि ती स्वतःची जागा त्याने सौरभसाठी सध्या तरी दिलेली आहे. बरेच वर्ष या गावासाठी या संघासाठी ज्याने फ्रंटलाईन बॉलर म्हणून काम केलं तो प्रभाकर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय स्लॉग मध्ये. कोला टाकल्या बॉल मिडॉनला
चेस करून सध्या तरी बॉल लॉंग ऑनच्या दिशेने विजयकडे एका धावेने. सध्या तरी हे धावांचं अंतर तर पूर्ण होणार नाही. हे दोन बॅटर्स आहेत, त्यांना चान्स आहे. मोठे फटके आले. नेक्स्ट मॅचेस काही स्पर्धांमध्ये तुम्हाला जरूर चान्स मिळू शकते टॉप ऑर्डरमध्ये. फुल लेंथ होता, पुन्हा ड्राईव्ह केला. मोठ्या फटक्यासाठी बॅटर जात आहेत, पण आतापर्यंत ते बॉल तसे टाकले नाही प्रभाकरने. फक्त 3 बॉलचा खेळ बाकी. खोलात होता. वन्स अगेन बॉल चाललाय डीप मध्ये लॉंग ऑनच्या दिशेने. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. परत एक. आता बॉल बाकी 2. सो अर्थातच ऑफिशियली आपण डिक्लेअर करूया 2 बॉल नंतर दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरच्या अगेन्स्ट या फायनल मॅच मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेलच. ऑन साइडला नो लुक. चांगला फटका आला. टर्न करत असताना लॉंग लेगला चौकार. शेवटचा एक बॉल. फुलर लेन स्वीप करायचा होता आणि बॉल सध्या निघून गेलाय तो लॉंग लेगचा बाहेर. आणि या चौकारासोबत हा सामना संपला. अभिनंदन टीम जयनुमान अडिवली फायनल गाठले ज्यांनी. आणि आता फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी चषक उंबारली 2025 ची. जयनुमान अडिवली आणि दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या 2 संघांमध्ये. टॉससाठी दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती, आपण या हार्ड लक टीम गोळवली. चांगला खेळ आपणही केला, मात्र या